तुम्ही कधी असा विचार केलाय का, की काही लोक खोलीत प्रवेश करतात आणि न बोलताही सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जातं. ते कोणाकडे आदराची भीक मागत नाहीत, कोणाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाहीत, तरीही लोक त्यांचा आदर करतात. आणि दुसरीकडे असे काही लोक असतात जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतात. मोठमोठ्या आवाजात बोलतात, पण तरीही त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाही. असं का होतं? कारण आदर हा मागून मिळत नाही, तो कमावावा लागतो. आणि तो कमावण्याचं रहस्य आजच्या आधुनिक जगात नाही, तर 2000 वर्षांपूर्वीच्या एका प्राचीन तत्त्वज्ञानात लपलेलं आहे, ज्याला आपण स्टॉइसिझम म्हणतो. रोमन सम्राट, महान योद्धे आणि आजच्या काळातील टॉप 1% यशस्वी लोक याच तत्वाचा वापर करतात. आज आपण पाहणार आहोत की स्टॉइसिझमचा वापर करून तुम्ही असं व्यक्तिमत्व कसं घडवू शकता, ज्याचा लोक फक्त आदरच करणार नाहीत, तर तुमच्याकडे एक आदर्श म्हणून पाहतील. स्टॉइक तत्त्वज्ञानाचा सर्वात मोठा नियम आहे, तुमच्या नियंत्रणात काय आहे आणि काय नाही हे ओळखायला शिका. जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा अपमान करते किंवा तुम्हाला कमी लेखते, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? राग, चिडचिड? इथेच सामान्य माणूस आणि एक स्टॉइक व्यक्तीमध्ये फरक दिसून येतो. मार्कस ऑरिलियस म्हणाला होता, "यू हॅव पॉवर ओव्हर युअर माइंड, नॉट आउटसाइड इव्हेंट्स. रिअलाइज धिस अँड यू विल फाइंड स्ट्रेंथ." रोमन तत्त्वज्ञ कॅटो एकदा सार्वजनिक स्नानागृहात गेले होते. तिथे एका अज्ञानाने त्यांना चुकून जोरात धडक मारली आणि त्यांच्याशी गैरवर्तन केलं. जेव्हा त्या माणसाला समजलं की तो ज्याच्याशी वाईट वागलाय ते रोमचं सर्वात शक्तिशाली माणूस कॅटो आहे, तेव्हा तो घाबरून माफी मागायला आला. कॅटोने त्याला काय उत्तर दिलं माहितीये? "मला तर आठवतही नाहीये की मला कोणी धडक मारली होती." आजच्या काळात तुम्ही महेंद्रसिंग धोनीला पाहिले? स्टेडियममध्ये लाखो लोक ओरडत असतात, मॅच शेवटच्या बॉलवर आलेली असते, समोरचा खेळाडू स्लेजिंग करत असतो, पण धोनीच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नाही. तो त्याच्या भावनांचा गुलाम नाहीये, तो त्यांचा मालक आहे. जेव्हा लोक तुम्हाला चिडवण्याचा किंवा ट्रिगर करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही शून्य प्रतिक्रिया देता, तेव्हा तुम्ही त्यांची ताकद हिरावून घेता. जो माणूस स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो, जगाला त्याचा आदर करावाच लागतो. आजकाल लोकांना वाटतं की जास्त बोलण्याने, स्वतःचा बचाव करण्याने किंवा स्वतःबद्दल बढाया मारल्याने लोक आदर करतील. पण स्टॉइसिझम सांगतं की तुमची कृती तुमच्या शब्दांपेक्षा 1000 पटीने मोठी असली पाहिजे. रोमन तत्त्वज्ञ सेनेका म्हणाला होता, "स्टॉप टॉकिंग अबाउट व्हॉट अ गुड मॅन इज लाईक अँड जस्ट बी वन." जे लोक सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, ते आतून असुरक्षित असतात. एक शक्तिशाली व्यक्तिमत्व कधीही ओव्हर एक्सप्लेन करत नाही. याचं सर्वात मोठं उदाहरण आहे भारताचे लाडके उद्योगपती रतन टाटा. 1998ची गोष्ट आहे. रतन टाटा आपला टाटा मोटर्सचा पॅसेंजर कारचा व्यवसाय विकण्यासाठी अमेरिकेत फोर्ड कंपनीच्या मुख्यालयात गेले होते. तिथे बिल फोर्डने भर मीटिंगमध्ये त्यांचा अपमान केला आणि म्हणाला, "जर तुम्हाला गाड्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं, तर तुम्ही हा व्यवसाय सुरूच का केला? आम्ही तुमची कंपनी विकत घेऊन तुमच्यावर उपकारच करत आहोत." एखाद्या सामान्य माणसा असता तर तिथेच त्याचा अहंकार दुखावला गेला असता. तो चिडला असता, भांडला असता किंवा मी कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी स्पष्टीकरण देत बसला असता. पण रतन टाटा एक खऱ्या अर्थाने स्टॉइक व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी एकही शब्द न बोलता, कोणताही रागीट चेहरा न करता ती मीटिंग तिथेच संपवली आणि ते शांतपणे भारतात परतले. त्यांनी फोर्डला शब्दांनी उत्तर दिलं नाही, त्यांनी स्वतःच्या कृतीतून उत्तर द्यायचं ठरवलं. 9 वर्षांनंतर 2008 मध्ये परिस्थिती पूर्णपणे उलटली. फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. तेव्हा त्याच रतन टाटांनी फोर्डची जॅग्वार आणि लँड रोवर ही आयकॉनिक कंपनी तब्बल $2.3 अब्ज विकत घेतली. आणि सर्वात मोठी गोष्ट काय माहितीये? तेव्हा त्याच बिल फोर्डने रतन टाटांना म्हटलं की तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर मोठे उपकार करत आहात. जेव्हा कोणी तुमचा अपमान करतं किंवा तुमच्या क्षमतेवर शंका घेतं, तेव्हा त्यांच्याशी वाद घालत बसू नका. स्वतःच्या प्लॅन्सबद्दल कोणालाही सांगू नका. शांत रहा, तुमचं काम करत रहा. तुमचा निर्णय योग्य असेल तर तो लोकांना पटवून देण्याची गरज नाही. तुमचं काम आणि तुमचे निकाल त्यांना उत्तर देतील. शांतता ही कमकुवतपणाची नाही, तर ती एका प्रचंड आत्मविश्वासाची निशाणी आहे. आदराचा अर्थ फक्त लोकांवर सत्ता गाजवणे असा होत नाही. खरा आदर तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्याकडे कोणालाही उद्ध्वस्त करण्याची ताकद असते, पण तुम्ही त्यांना क्षमा करता. रोमचा सम्राट मार्कस ऑरेलियस हा त्या काळात जगातील सर्वात शक्तिशाली माणूस होता.
त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि सेनापती ॲव्हिडियस कॅसियस याने मार्कसच्या पाठीत खंजीर खुपसला आणि स्वतःला सम्राट घोषित केलं. सामान्य राजा असता तर त्याने कॅसियसचा अत्यंत क्रूरपणे शिरच्छेद केला असता. पण मार्कस ऑरेलियस एक स्टॉईक व्यक्तिमत्व होता. त्याने आपल्या सैन्याला आदेश दिला, आपण त्याला पकडू पण आपण त्याला मारणार नाही. आपण जगाला दाखवून देऊ की खऱ्या अर्थाने चांगला माणूस कसा वागतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक लोक फसवतील, पाठीत खंजीर खुपसतील, खोट्या अफवा पसरवतील. त्यावेळी त्यांच्या पातळीवर जाऊन चिखलफेक करू नका. तुमची पातळी इतकी उंच ठेवा की त्यांच्या द्वेषाचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. जेव्हा तुम्ही सूड घेण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा तुमचे शत्रूही तुमचा आदर करू लागतात. ज्या व्यक्तीला नाही म्हणता येत नाही तिचा समाज कधीही आदर करत नाही. तुमच्या वेळेला, तुमच्या ऊर्जेला एक किंमत आहे. जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक फालतू गोष्टीसाठी नेहमी उपलब्ध असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरतील. स्टॉईक तत्वज्ञान शिकवतं की तुमचा स्व-आदर हा जगाच्या आदरापेक्षा खूप मोठा आहे. जर एखाद्या नात्यात, मैत्रीत किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा अपमान होत असेल तर तिथून वाद न घालता शांतपणे निघून जाण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. तुम्हाला कोणाशीही भांडायची गरज नाही, पण तुम्हाला स्वतःच्या सीमारेषा निश्चित कराव्या लागतील. आदर ही अशी गोष्ट नाही जी तुम्ही बाजारातून विकत आणू शकाल. तो एका रात्रीत मिळत नाही. तो तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही अपमानावर शांत राहता, शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व देता, स्वतःच्या भावनांवर राज्य करता आणि स्वतःचा वेळ फालतू लोकांसाठी वाया घालवत नाही. शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेवा, जगावर नियंत्रण मिळवण्याआधी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवायला शिका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विजय मिळवाल त्या दिवशी जग आपोआप तुमच्या समोर झुकेल.